चला अरे काका निघतो आता आम्ही. हा चला आबा. अरे भाऊ, अरे भाऊ येतो आता आम्ही. परमेश्वराच्या इच्छेमुळे काय आणणार आपण. आता हा घ्यायला आलाय, जावं लागणार आहे मला आता. तुमच्या विश्वासावर रान सोडलेले, घर सोडलेले, तुम्ही सगळं नीट सांभाळाल. इडली काळजी काहीच करू नका, मी सगळे सांभाळ. हो, तुमचाच विश्वास आहे, बाकी काय. येतो आता, मुलगा घ्यायला आलाय मला. आबा जावं लागेल आता. चला उशीर होतोय आता आपल्याला. हो बाबा चला. हा. ठीक आहे हरी काका, निघतो आता आम्ही. हा चला आबा, उशीर होतोय. चला. अरे भाऊ येतो आता. हा आबा चला आबा.
अगं बघतेस का, चल आबाला पाणी घे. या आबामध्ये. कमीत कमी दरवाजा तर बंद करायचा. अगं ए रुपा, काय आता? अगं एवढा ग्लास तर घेऊन जाय. आबा, आजपासून तुम्ही कुठेच जायचं नाही, इथेच राहायचं कायमस्वरूपी. काय हवं नको ते मला सांगा तुम्ही. तिच्याकडे लक्ष देऊच नका. आजोबा तुम्ही इथेच राहणार ना आता? आबा, नवीन नवीन तुम्हाला थोडं अवघडल्यासारखं होईल, नंतर सगळं तुम्हाला सवय झाली का सगळं सुरळीत होईल. आबा, तुम्हाला गरम होतोय वाटतं, थांबा मी पंखा लावतो. रुपा, तू स्वयंपाकाचं बघ बरं. हो हो, कळलं. ए आजू, चल अभ्यासाला बस तू.
गरमागरम आल्याचा चहा. तुम्हाला भला पहाट कोरा चहा लागतो ना म्हणून केला. घ्या. याला म्हणतात कारभारी. तुमचा हातचा चहा सकाळी सकाळी मिळाला नाही ना तर माझा अख्खा दिवसच खराब जातो बघा. आज आता वा वा वा. अहो हळू, चटका बसला ना, हळू जरा, हळू. घ्या. इथे जवळपास एखादं मंदिर आहे वाटतं. हा, घंटा वाजतीये, आरती पण आहे वाटतं चालू. अरे वा, दर्शन होईल देवाचं आज. चला, घरची सगळी मंडळी उठायच्या आत आपण आपलं देवदर्शन तरी करून यावं. तेवढं सकाळी बाप्पाचं दर्शन होईल. हा हा. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. वक्रतुंडा वक्रतुंडा वक्रतुंडा. हा. काका नवीन दिसत आहेत. हो ना. अरे मी आत्ताच आलो काल परवा. ही पलीकडची सोसायटी आहे ना, तिथे माझा मुलगा आणि सूनबाई आणि एक छानसा नातू सगळेजण राहतात. मी पण आता इथेच राहायला आलोय. 2-3 दिवस झाले. गोड नातू आहे, छान वाटतं. मंदिर होतं, म्हटलं चला बाप्पाकडे जाऊन येऊ. हो, गावाकडचे कोणी भेटले ना तर आपला पाना आणि जिव्हाळा वाटतो. हा, काय आमच्या सौभाग्यवती म्हणजे आमच्या कारभारी आत्ताच काही दिवसापूर्वी देवाला आवडत्या झाल्या.
आम्ही एकटेच पडलो. हा. आता मी देवाला तीच प्रार्थना करतोय बाबा की आम्हालाही घेऊन जा लवकर, म्हणजे मग सुटलो. काय बोलता काका, छान कुटुंब आहे आणि नातू सुद्धा आहे. हो ते तर खरंच आहे म्हणा. नातवाशी खेळण्यात मजा येते बाबा. चला भेटूया आपण, भेट होतच राहील. मी पण दर्शन घेतो. अरे माझ्या वासराला कोणी चारा बिरा दिला का नाही? हा दिला असेल म्हणा. अरे भाऊ आहे तशी. आजोबा, आजोबा, ओ आजोबा, आजोबा. अरे आजोबाळा. हा अरे आजूबाळा, शाळेला निघाला का? खूप शिकायचं, खूप मोठं व्हायचं. हा आई वडिलांचं नाव मोठं करायचं. हो आजोबा, मी शिकून खूप मोठं होईल, पण एका अटीवर. अटीवर? अरे कसली रे अट? मला ना रात्री झोपताना ना रोज एक गोष्ट सांगायची. एवढंच ना? नक्की गोष्ट सांगणार तुला, रोज सांगणार. पण आता शाळेत जायचं, मोठं व्हायचं, खूप अभ्यास करायचा. हा? हो आजोबा. आबा, ओ आबा, हा? हे घ्या अगं हे काय? मॅगी. मॅगी? अहो मला अर्जंट एका मैत्रिणीकडे फंक्शन साठी जायचंय, हं. त्यामुळे आज हेच बनवलं. मी खूप घाईत आहे. आता हे खाऊन घ्या, मी नंतर येऊन जेवण बनवेन. अगं पण मी हे असं कधी ठीक आहे, पण सायंकाळी लवकर येशील ना? हो, आणि मला जर उशीर झाला तर मी ह्यांना ऑफिसमध्ये कळवेन आणि अजुलाही शाळेतून लवकर घेऊन यायला सांगेन. या लवकर, गरमागरम जेवण आणलंय, घ्या जेवण लवकर. बर बर, आणलंस का जेवण? हा येतो, हा येतो. हा या. अरे वा, आणलं का जेवण? वा वा वा, मस्त. कारभारी, काय भाजी आणली? त्या लवकर, लई भूक लागली बघा मला. अहो बेटे, काय घाई करता एवढी? तुमच्या आवडीची आज मी वड्याची भाजी केलीये. हा, तरीच एवढा भाजीचा घमघमाट सुटलाय म्हणायचं की. मग तुम्ही खाल तर काही बोलणारच नाही पुढे. हा, चला द्या खाऊन लवकर. बघा. लई भूक लागली बघा आज.
अरे आला का? अरे वा 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 वा, फिरून आले का? आम्ही खूप मज्जा केली. तुम्ही असते ना तर आपण खूप मज्जा केली असती. तुम्ही मजा केली ना, मग झाली. मला तीच मजा आहे. तुम्ही मजा केली म्हणजे मला आनंद होतो. आणि आता मी इतका म्हातारा झालो, आता मी कुठे येणार मजा करायला? आबा झोपले नाही तुम्ही अजून? अरे घरात कुणीच नाही. अस्वस्थ व्हायला होतं रे. आता या वयात मी एकटाच असतो, मग झोप नाही लागत मला, म्हणून आपला बसलो. आजोबा आम्ही ना खूप खेळलो. अरे वा. हॉटेल मध्ये जेवलो. अरे वा वा वा. आईस्क्रीम पण खाल्ली. अरे वा, खूप मजा केली तुम्ही. हा मग मला काय आणलं खायला? आणले ना आजोबा. आणलंय ना आबा तुमच्यासाठी पावभाजी. बर. ठीक आहे आबा. पावभाजी? अरे बाळा, पण मैद्याचे पदार्थ मी खात नाही ना, पाव नाही खात. मला गावाकडची सवय आहे, मला भाकरीच आवडती रे. मग काय आता भाकरी कुठून आणायची? बोल ना रवी तू. आता घ्या म्हणा खाऊन, मग सकाळी बघू सकाळी. चल रे, चल उठ, चल चल आजोबा चल, सकाळी लवकर स्कूलला जायचंय, चल. आजोबा आजोबा हा? तुम्ही गोष्ट सांगणार होते ना. अरे हो. गोष्ट सांगू ना तुला? कुठली गोष्ट सांगू तुला? कोणती पण. कोणती पण? बर, हा, एक गोष्ट तुला सांगतो आता. एका गावात एक चिमणा आणि चिमणी असे राहत असतात बर का. एका झाडावर त्यांनी त्यांच्यासाठी सुंदर असं घरटं बांधलेलं असतं आणि दोघं आनंदाने राहत असतात, चिमणा आणि चिमणी. हळूहळू काय होतं, त्यांचा संसार खूप छान चाललेला असतो. मग त्यांना पुढे 2 छोटे छोटे पिल्ल होतात. एकदम छान छान असे गोजिरवाणे मस्त पिल्ल असतात ते. ते कायम त्या घरटात राहायचे. हे रोज सकाळी याच्यात जायचे, इकडून त्यांना खायला असं त्यांना भरवत होते आणि ते पिल्ल हळूहळू मोठे होत होते बर का. आणि दोघही आनंदाने, चौघही आनंदाने राहत होते. पण एक दिवस काय होतं माहिती का, ते पिल्ल तिथे असताना
आणि त्यांचे आई बाबा दोघ जण गावातून त्यांना चारा आणायला गेले आणि इकडे इतकं जोरात वादळ आलं, बापरे, सगळं झाड हलायला लागलं, त्यांचं घरटं हलायला लागलं. ते पिल्ल एकदम घाबरले आणि त्या घाबरून काय झालं, ते दोन्ही पिल्ल खाली गवतात पडले ना. ते दोन्ही पिल्ल गवतात पडले. त्यातलं एक पिल्लू हरवलं आणि एका पिल्लाला ते एक अजगरच घेऊन गेलो. मग काही केल्या ते सापडलंच नाही. अजगराच्या तावडीत गेलं बिचार. पण आता हे दुसरंही सापडत नव्हतं. चिमणा आणि चिमणी फार दुःखी झाले रे. त्यांना इतकं वाईट वाटायचं, पण काय करणार बिचारे. कसा तरी आपला संसार करत होते, कधी दुःखात कधी सुखात, असं त्यांचं सगळं चाललेलं होतं. असे खूप दिवस निघून गेले. एक दिवस काय झालं, तो इतका सोसाट्याचा वारा सुटला जोरदार, विजा कडकडायला लागल्या आणि ढगांचा गडगडाट व्हायला लागला. या सगळ्या याच्यात एका ढगात एका वीज अशी जोरात कडकडली, इतकी जोरात की ते चिमणीच्या अंगावर पडली आणि ती चिमणी गेली रे बाबा. बापरे, मग चिमण्यांच्या पुढे काय झालं आजोबा? चिमणी गेल्यामुळे तो चिमणा एकटाच राहिला. रडत खडत कस तरी आयुष्य जगत राहिला रे बाळा. तो चिमणा शेवटी एकटाच राहिला. बाळा झोपला बेटा, बेटा. रवी, ए रवी, अरे बाळा, हा बघ झोपला आपला. त्याला घेऊन जातो का तू? नाही, त्याला घेऊन जा. झोपला का? झोपला रे, झोपला बिचार. बाबा तुम्ही पण झोपून घ्या, खूप रात्र झाली आता. हो हो परत बसू नका. हो. झोपा बाबा तुम्ही. हो. हे बघ रवी, तुला पहिलं आणि शेवटचं सांगून ठेवते, हे आपांचे लाड माझ्याकडून नाही पुरवले जाणार. तू त्यांची व्यवस्था वृद्धाश्रमात कर. अगं असं कस काय बोलतेस तू? अगं एक तर आई गेल्यापासून खूप खचले ग ते. अगं वडील नाही ग ते माझे. मग मी काय करू? पूजा करू की आरती करू? अगं हे माझी आई, हळू बोल, ऐकतील ते. अगं त्यांनी आपलं बोलणं ऐकलं तर कसं वाटेल त्यांना? ऐकलं तर ऐकू देत, मला नाही फरक पडत. तुला जर त्यांचा इतका पुळका येत असेल ना, तर तू पण जा त्यांच्या बरोबर. माझ्या डोक्याला नको ताप देऊ. काही तोंडात येईल ते बोलू नकोस. डोकं जरा शांत ठेव. यावरती सकाळी काही ना काही उपाय निघेल. उपाय? कसला उपाय? यांना सांभाळायचा का फक्त आपणच कॉन्ट्रॅक्ट घेतलाय का? एक काम करा, तुमच्या बहिणीकडेच पाठवून द्या.
सांभाळेल त्यांना त्यांची लाडकी लेक. जाऊ द्या एकदाची ही कटकट. देवा गजानना, अरे तूच आहेस रे बाबा तारणहार. हं? अरे देवा, काय अवस्था झाली रे माझी ही. हं? अरे कुठे राहू मी आता. मुलाचंही काही चुकीचं नाहीये, पण मी तरी काय करू शकतो, तो तरी काय करू शकतो. कसं काय याच्यातून मार्ग निघणार. परमेश्वरा, तूच काहीतरी मार्ग दाखव रे बाबा. हं? तूच मार्ग दाखव मला. अजू, अजू, रवी, 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 रवी. काय ग, काय झालं, काय ओरडते एवढी. अरे अजू घरात नाहीये, हे बघ. काय बोलते तू. मम्मी पप्पा, मी घर सोडून जात आहे. अरे खूप दूर, कारण तुम्हाला आई बाबा नकोय, तसं मला पण आई बाबा नकोय. माझे आई बाबा खूप भांडखोर आहेत. तरी तुला मी सतत म्हणत असतो त्याच्या पुढे भांडत नको जाऊ. सतत भांडत असतात. मला नको असे आई बाबा, त्यापेक्षा मी निघून जाणं पसंत करेल. मला शोधण्याचा प्रयत्न करू नका, कारण मी तुमचं रात्रीचं सर्व बोलणं ऐकलंय. अरे देवा, हे काय झालं. कुठे गेला असेल आपला अजू. शोधा ना त्याला. ठीक आहे, तू पहिले शांत हो, मी बघतो जरा. धाबा पण आले. अरे काय झालंय. सुनबाई काय रडतीये. आपा, अहो अजू घर सोडून गेलाय. कुणाच ठाऊक कुठे गेलाय तो. अजू घर सोडून गेलाय. असा कसा गेला. कुणी काय बोललंय का त्याला. काय काय सुनबाई, तू बोलली का त्याला काही. नाही बाबा, मी काहीच नाही बोलले त्याला. अहो आजी आमचा जीव की प्राण आहे, आणि तर हाताच्या फोड्याप्रमाणे जपतो आम्ही त्याला. त्याच्याशिवाय आम्ही जगूच नाही शकत ना आबा. खरंय सुनबाई तुझं.
अगं आपली मुलं आपल्यासाठी जीव की प्राणच असतात ग. कुठल्याही परिस्थितीत ते आई वडिलांना सोडून जात नाहीत. तू काळजी करू नकोस, येईल तो परत. चला शोधूया आपण त्याला, असेल जवळपासच. चला. अजू, आम्ही किती शोधत होतो तुला. चल चल घरात चल. या वाळू, ये रे तू. बसा बसा बसा. अजू, काय रे बाळा, कुठे गेला होतास तू? मम्मी पप्पावर एवढे रागवतात? कुठे गेला होतास सांग ना. आजोबाला घर सोडायला लावणार म्हणून तू. नाही रे बाळा, मला माझी चूक कळाली. मी आजोबांना आता कधीच घराबाहेर नाही काढणार. आबा, माफ करा मला, मी चुकले. आज खरंच तुझी सासू असायला हवी होती. तुला इतका आनंद झाला असताना. खरंच. उठ पोरी, उठ.